मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत। ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे तुम्हाला तुमच्या मापाचं केलेलं बाहीचं पेपर कटिंग लागणार आहे। हे पहा, बाहीची उंची इथे मी 8.5 इंच तयार होणार आहे, म्हणजे इथे मी 1 इंच वाढून 9.5 वरती बाही कट करून घेतलेली आहे। आता इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा बाहीचं पेपर कटिंग करून घेऊ शकता। आता घडी तुमच्या मापाची जेवढी घडी आहे तेवढी इथे तुम्हाला वापरायची आहे। आता इथे माझी घडी 9 इंच आहे, तुमची जेवढी सुद्धा घडी असेल तेवढं तुम्ही ते वापर करायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। असं पेपर कटिंग करून घ्या। मी ज्या पद्धतीने मी तुम्हाला पेपर कटिंग करायला शिकवलेलं आहे ती पद्धत इथे तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल। आता इथे अस्तरचा कपडा जेवढ्या आपल्या बाहीची उंची आणि लांबी सुद्धा आहे तेवढा तुम्हाला इथे अस्तरचा कपडा सुद्धा वापरायचा आहे, एवढ्या मापाचा बरोबर। बाही डिझाईन बनवण्यासाठी लागणारा कपडा अशी घडी करून घेते। ही आपली बंद बाजू लक्षात ठेवा। आता ह्याच्यावरती बाहीचं केलेलं पेपर कटिंग आपल्याला ह्याच्यावरती ठेवून बघायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती कपडा वापरायचा आहे। बघू शकता एवढा कपडा तुम्हाला एका बाही डिझाईन बनवण्यासाठी लागणार आहे। इथे आपली सुंदर अशी बाही डिझाईन तयार होणार आहे। आता ही आपली बंद बाजू आहे आणि ही सुद्धा आपली पूर्ण बंद बाजू। आता बंद बाजूला अशी ठेवून घ्या आणि ब्लाऊज पीसाच्या कापडाला लेस आलेली असेल किंवा काठ सुद्धा असतो। आता आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्या। हा काठ सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे, त्यासाठी असं उंचीचं मार्किंग आपल्याला करून घ्यावं लागतं। हे पहा, असं ठेवा ह्याच्यावरती। हे पहा, बघू शकता थोडंसं इथे सोडून द्या, कारण की अर्धा इंच आपल्याला लागणार आहे। त्यासाठी हे पहा, इथे थोडंसं जोडण्यासाठी लागणार नाही, इथे त्यासाठी थोडंसं इथे मार्किंग करून ठेवा। हे पहा, इथे एक मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा बघू शकता इथे आपलं तयार होईल। हे पहा, ह्यातलं सुद्धा इथे अर्धा इंच थोडंसं वरच्या बाजूला असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे 1 इंच वाढवून घ्यावं लागणार आहे। इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच लागणार, हे सुद्धा अर्धा इंच जाईल आणि इथे जोडण्यामध्ये सुद्धा आपला अर्धा इंच जाणार आहे, ते लक्षात ठेवा। इथे अर्धा इंच जाईल आणि इथे अर्धा इंच जाईल, त्यासाठी इथं वाढवून घ्या। इथे अर्धा इंच, हे पहा इथं वरच्या बाजूला अर्धा इंच आणि इथून मी सुद्धा हे अर्धा इंच ठेवलेलं आहे। हे झालं बरोबर। तुम्ही काठ सुद्धा असू द्यात किंवा लेस सुद्धा असू द्यात, ह्याच पद्धतीने वापर करून घ्यायचा आहे। आता इथे बघा मार्किंग झालं आपलं बरोबर, असं मार्किंग करून घ्या, म्हणजे अशी एक लाईन ओढून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने सरळ। आता इथे काय करायचं आहे, असं कट करून घ्यायचं आहे। हे पहा, बघू शकता असं कट करून घ्या एका लाईनीमध्ये। ही आपली बंद बाजू आहे आणि ही सुद्धा आपली बंद बाजू, असं ठेवून घ्या। आता इथे हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे काय करा, 1 इंच किंवा 1.5 इंच वाढून घ्या वरच्या बाजूला। 1.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल आणि एका लाईनीमध्ये हे कट करून घेऊ सुद्धा शकता। हे पहा, अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये हे जेवढा जास्त कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता इथे मध्याचं मार्किंग करून ठेवा। हे पहा, इथे मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे सुद्धा आपण एक मध्याचं मार्किंग असं करून घेतलेलंच आहे, ते लक्षात ठेवा। आता हे मी बाजूला ठेवते। आता इथे काय करा, 2-2 इंच मार्किंग करून घ्या। 2 इंच हा आपला मध्य आहे ना, मध्यापासून इकडच्या बाजूला 2 इंच। हे पहा, इथून 2 इंच, परत पुढच्या बाजूला 2 इंच। जेवढ्या तुम्हाला चुन्या टाकायच्या आहेत ना, कमी जास्त सुद्धा टाकू शकता आवडीनुसार, तेवढं तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायला विसरू नका। 2-2 इंच इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। हे पहा, इथपर्यंत 2 इंच। इथे एक घेतलं, इथे 1 2 3 4 5, इथे मी 5 मार्किंग करून घेतलेले आहेत। हा आपला मध्य सुद्धा असणार आहे, थोडंसं इथे मार्किंग करून ठेवते। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं, हे आपण मार्किंग केलं का 2-2 इंचचं, असं कट मारून ठेवा थोडासा, म्हणजे ह्या बाजूला सुद्धा मार्किंग होऊन जाईल। असं मार्किंग करून घ्या, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूला तुमचं एकसारखं मार्किंग ह्यामध्ये होऊन जाईल। हे पहा, असं मार्किंग करून घेते। आता हे ओपन करते। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे सुद्धा आपलं मार्किंग झालं, एकसारखं होतं त्यासाठी। हे पहा, बघू शकता आता हे दोन्ही सुद्धा बाजूला परफेक्ट झालेलं आहे। आता चुन्या टाकताना काय करायचं, हे पहा हा आपला मध्य आहे, वाटलंच तर काय करा थोडंसं मार्किंग करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता ही चुनी उचलायची, ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची। हे पहा, असं पकडा वरच्या बाजूला सुद्धा। हे पहा, असं पकडून घ्या। आता परत दुसरी ह्याच्यावरती ठेवून घ्यायची, आपल्या इथे एकसारखं आलं पाहिजे। हे पहा, असं पकडा इथे सुद्धा। हे पहा, वरच्या बाजूला सुद्धा असं पकडायचं आहे। आता इथे सुद्धा ही उचलायची, ह्याच्यावरती बरोबर अशी ठेवायची आहे। बघू शकता एकावरती एक आपल्या इथं आलं पाहिजे। बघू शकता आता असं पकडायचं वरच्या बाजूला, म्हणजे व्यवस्थित होईल तुमचं तिथे। आता परत ही उचलायची, ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा असं पकडा, एकसारखं होऊन जाईल त्यासाठी। आता ही सुद्धा उचलायची आणि ह्याच्यावरती असं ठेवायला विसरू नका। बघू शकता परफेक्ट झालं। आता इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ह्या बाजूने सुद्धा काय करायचं, हे पहा ही उचलायची, हा आपला मध्य आहे, ही उचलायची ह्याच्यावरती ठेवायची, परत दुसरी उचलायची ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची, परत
हे अशा पद्धतीने बघू शकता. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आणि नंतर आपल्याला इथे एकावरती एक असं पकडायला फक्त विसरू नका. आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. हे पहा, हा आपला मध्य आहे, लक्षात ठेवा. मागाशी दाखवलं त्या पद्धतीने एक उचला ह्याच्यावरती ठेवा, परत दुसरी उचलायची ह्याच्यावरती, बरोबर एकसारखं आलं पाहिजे इथे आपलं. हे पहा, वरच्या बाजूला सुद्धा असं पकडा व्यवस्थित एकसारखं. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे इथं काय होईल, तुमचं कमी जास्त होणार नाही ह्या सुद्धा बाजूला. हे पहा, परत उचलायची त्याच्यावरती परफेक्ट ठेवून घ्यायची. फक्त इथे कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता परत उचलायची ह्याच्यावरती परफेक्ट अशी ठेवून घ्यायला विसरू नका. आता इथे काय करायची, अशी शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी काय करा, एक बाजू करा. हे पहा, एका बाजूला आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू, हे पहा, ही उचलायची ह्याच्यावरती बरोबर इथे ठेवा. हे पहा, बरोबर मध्यावरती आलं पाहिजे. परत उचलायची ह्याच्यावरती अशी एकावरती एक आपलं इथे आलं पाहिजे. हे पहा, परत उचलायची त्याच्यावरती ठेवायची आहे. हे पहा, या दोन्ही सुद्धा परत पकडून ह्याच्यावरती बरोबर अशा परफेक्ट ठेवून घ्या. एकसारखं इथे आलेलं आहे. नंतर इथे असं पकडून ह्याच्यावरती परत एकदा एक शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल. हे पहा, शिलाई देऊन झालेली आहे, बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंना व्यवस्थित झालं. आता इथे पेपर कटिंग घ्या बाहीचं केलेलं. हे पहा, असं ठेवून घ्या. आता ही बाजू पकडते मी, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. ओपन करून घेते, असं ठेवून घ्या. बघू शकता आपलं बसते का ते सुद्धा बघा, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. हे पहा, बरोबर बसते. मध्यावरती पकडा, आपला हा मध्य आहे ना, हे पहा असं पकडा त्याच्यावरती, बरोबर असं बसते का बघा. जर कमी पडलं, परफेक्ट बसते. जर कमी पडलं तर काय करायचं, मग ह्यामधली तुम्ही एक चुनी काढू शकता आणि ह्यामधली सुद्धा एक चुनी तुम्ही ह्यामधली काढू शकता. ह्या बाजूला जर कमी पडलं तर ती पद्धत सुद्धा वापरू शकता, किंवा ह्या बाजूला जर कमी पडलं तर ती पद्धत सुद्धा तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये वापरू शकता. पण चुन्या झाल्या ना ह्या आपल्या, लगेच असं ठेवून बघायचं. बऱ्याच वेळा बाही तयार झाल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं इकडच्या बाजूला सुद्धा कमी पडलं, इकडच्या बाजूला सुद्धा कमी पडलं. कशामुळे पडलं, मग ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. असं ठेवून बघा, म्हणजे तुमचं इथे चुकणार नाही. ही बाजू आपली परफेक्ट झाली. आता मध्यावरती असं मार्किंग करून घ्या. हा आपला मध्य आहे, लक्षात ठेवा. इथे कट सुद्धा आहे. आता ही चुनी उचलायची, ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची. हे अशा पद्धतीने परत दुसरी उचलायची, ह्याच्यावरती अर्धा इंचाचं अंतर राहू द्यात एका चुनीमध्ये, अर्धा इंच लक्षात ठेवा. परत दुसरी उचलायची, हे अशी ठेवून घ्यायची. परत एकदा हे अशा पद्धतीने अर्धा इंचाचं अंतर राहू देत एका चुनीमध्ये. परत उचलायची, अशी ठेवून घ्या. हे अर्धा इंच बरोबर माझं अंतर राहिलेलं आहे. आता इथे असं पकडायचं किंवा पिन लावून घ्या, म्हणजे तुम्हाला नक्की जमेल. हे अशा पद्धतीने आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. एक चुनी उचलायची, इथे ठेवून घ्या. परत दुसरी उचलायची, अर्धा इंचाचं अंतर ठेवा एका चुनीमध्ये बरोबर. हे परत उचलायची, अशी ठेवून घ्या. अर्धा इंच अंतर फक्त ठेवायचं आहे, लक्षात ठेवा, एकसारखं राहिलं पाहिजे. आता इथे काय करा, पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल. हे असं पकडा. आता इथे काय करायचं आहे, एक बाजू आपली परफेक्ट झालेली आहे, अशी शिलाई घ्या थोडीशी पुढच्या बाजूला. हे आता ही बाजू, हे असं पकडा. इथे आता अर्धा इंच अंतर राहिलं पाहिजे, ते फक्त लक्षात ठेवा. असं पकडा इथे, हे अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा चुनी उचलायची, अशी ठेवून घ्या. आता परत अर्धा इंच अंतर फक्त विसरू नका आणि एकसारखं पकडा इथे. हे अशा पद्धतीने बघू शकता. हे परत अर्धा इंच अंतर आपल्या इथं राहिलं पाहिजे. परत ही उचलायची, ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायला विसरू नका. एकसारखं अंतर इथं आपलं राहिलं पाहिजे फक्त. आता इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये देऊन घ्या. परफेक्ट झालेला आहे. इथून सुरुवात करा एकदम सावकाशमध्ये. हे अशा पद्धतीने पकडा, किंवा पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने पकडून व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. हे त्यासाठी इथे मी तुम्हाला सावकाश सुद्धा समजून सांगत आहे. हे व्यवस्थित झालेलं आहे, परफेक्ट व्यवस्थित झालेलं आहे. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायला विसरू नका. हे बघू शकता, जवळून दाखवते तुम्हाला. हे अशा पद्धतीने पाठीमागची बाजू सुद्धा बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित आलेलं आहे. ही पद्धत नक्की वापरायचं, सावकाश करून घ्या, एक एक बाजू नक्की जमेल तुम्हाला. आता इथे बाहीचं पेपर कटिंग घ्या, असं ठेवा. मध्य आहे, वाटलंच तर मार्किंग करून घ्या. हे मध्य, आणि हा सुद्धा आपला मध्य आहे. मध्य फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे मध्याचं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा आपला मध्य आहे, लक्षात ठेवायचं आहे बरोबर. इथे तर मार्किंग आहेच बरोबर, असं मध्याचं लक्षात ठेवा. आता असं ठेवून घ्या. हे इथे सुद्धा बरोबर आपलं आलं पाहिजे, आणि हा सुद्धा एका लाईनीमध्ये आपला मध्य आला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. ठेवून घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, बरोबर मध्यावरती ठेवायला विसरू नका. आता इथे हे असं मार्किंग करून घ्या. हे असं मार्किंग करून घ्या सुरुवातीला. हे अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला. हे असं मार्किंग करून घ्या. हे इथे सुद्धा हे परफेक्ट मार्किंग झालेलं आहे. आता ही सुद्धा बाजू हे असं मार्किंग करून घ्या. आपला मध्य लक्षात ठेवा.
असं मार्किंग करून ठेवा. आता ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता हे झालं परफेक्ट. आता पेपर कटिंग बाजूला ठेवते. हे पहा मार्किंग झालेलं आहे. आता सर्वात आधी काय करायची, ह्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आपण मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर अशी सावकाशमध्ये एक शिलाई देऊन घ्या, म्हणजे आपल्या इथं बाहीचा आकार सुद्धा परफेक्ट येणार आहे. त्यासाठी सावकाश पकडा, फक्त गुढी पडू देऊ नका. आता इथे आपण शिलाई पूर्ण देऊन घेतली. आता इथे आपल्याला जेवढा आपल्या साईडचा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना बाहेरच्या बाजूचा, आपल्याला इथे सावकाशमध्ये कट करून घ्या. शिलाईच्या बाहेरचा बरोबर असा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे सावकाशमध्ये आकारामध्ये. बघू शकता इथे परफेक्ट झालेला आहे. इथे आपण मार्किंग करून व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. असं ठेवून बघा वाटलंच तर. हे अशा पद्धतीने व्यवस्थित एका लाईनीमध्ये झालं पाहिजे. हे एका लाईनीमध्ये, ते लक्षात ठेवा. असं ठेवून बघा आपलं बरोबर आहे का. क्रॉसमध्ये असेल ना तर एका लाईनीमध्ये करून घ्या. ही बाजू लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्याला लेस जोडून घ्या किंवा काठ सुद्धा जोडू शकता. आता इथे बघा लेस जोडून घेते मी. असं ठेवून घेते. अर्धा इंच पकडायचं आहे. आता इथे आपल्याला ही लेस जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. सावकाशमध्ये जोडून घ्या. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप आपली बरोबर लेसवरती बसली पाहिजे, तेव्हा तुमची समोरची बाजू सुद्धा दिसायला अशी परफेक्ट आणि व्यवस्थित दिसेल. त्यासाठी इथे आपली दाबटीप टाकून झाली. आता जेवढा शिल्लक आहे ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथे आपण लेस सुद्धा जोडून घेतली आणि दाबटीप सुद्धा टाकून घेतली. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. ठेवताना असं व्यवस्थित ठेवून घ्या आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडून आपल्याला इथे परफेक्ट अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे, एकदम कडेकडेला, म्हणजे तुमची समोरची बाजू सुद्धा दिसायला अशी परफेक्ट दिसेल. त्यासाठी दाबटीप टाकून झालेले आहे. आता अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि एकदम कडेकडेला आपल्या इथे लेसवरती परफेक्ट शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही जर काठ वापरलेला असेल तर काठावरती सुद्धा तुमची परफेक्ट शिलाई बसणार आहे. एकदम कडेकडेला, म्हणजे आपली समोरची बाजू सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. त्यासाठी इथे मी परफेक्ट जोडून घेतलेला आहे. इथे आपण अस्तर जोडून घेतलं आणि दाबटीप सुद्धा टाकून घेतली. बघू शकता परफेक्ट झालेला आहे. आता इथे वरच्या बाजूला काय करा, पिना लावून घ्या थोड्या अंतरावर. हे पहा, म्हणजे काय होईल, तुमचा कपडा सरकणार नाही आणि तुम्हाला शिलाई करायला सुद्धा एकदम असं सोपं जाईल. आता ही सुद्धा बाजू अशी पकडायची, मध्यपासून जोडायला सुरुवात करा पिना. हे पहा, आता ही बाजू अशी पकडा आणि पिना लावून घ्यायची आहेत. हे पहा, असं व्यवस्थित पकडा फक्त आता इथे. आणि ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने पिना लावून घ्या, म्हणजे तुम्हाला शिलाई करायला एकदम असं सोपं जाईल आणि कपडा सुद्धा आपला सरकत नाहीये. त्यासाठी हे पहा अशा पद्धतीने. पण जेवढा आपला अस्तरचा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तेवढा इथे आपण कट करून घेतला. आता हे पेपर कटिंग आहे असं ठेवून बघा बरोबर आपला आहे का. हे अशा पद्धतीने बघू शकता. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू बरोबर असं मध्यावरती ठेवून बघायचं. हे पहा परफेक्ट आलेलं आहे. आता इथे काय करा, हे पहा असं मध्य करा बरोबर. हे पहा हा आपला मध्य आहे, असं पकडा इथे आणि असं ठेवून सुद्धा बघू शकता. इथे व्यवस्थित असं पकडा आणि मध्यावरती कसं मार्किंग करून ठेवा, म्हणजे बाही जोडताना बरोबर लक्षात राहतं. त्यासाठी हे पहा बरोबर आपला मध्य इथे आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे हे आपलं परफेक्ट झालेलं आहे. हे पहा मध्य बरोबर आलेलं आहे, असं ठेवून सुद्धा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने.
आता इथे तुमच्या आवडीनुसार इथे लेससुद्धा वापरू शकता आणि इथे सुद्धा तुम्हाला जर मॅचिंगची लेस वापरायची असेल ना, ह्या कलरची तुम्ही इथे लेससुद्धा वापरू शकता. आता इथे आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बटन तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल. आता हे बटन आपल्याला 4 पदरी, शक्यतो काय करायचं तुम्ही 4 पदरी दोर ओवून घेत जा, म्हणजे काय होतं आपलं बटन ना पूर्ण असं पॅक होऊन जातं. इथे मी पूर्ण बटन पॅक करून घेते. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि धागा तोडताना थोडासा वरच्या बाजूला तोडायला विसरू नका. इथे आपली सुंदर अशी बाही डिझाईन बनवून झालेली आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. ही सुद्धा पद्धत तुम्ही वापरू शकता आणि तुमच्या सुद्धा ब्लाऊजवरती अशा पद्धतीने बाही डिझाईन नक्की बनवून बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.